बिल्डिंग बनवतो पण काही येत नाहीत आणि जात नाहीत, नुसतं मतं दे आणि जातात निघून, बस एवढंच करतात काम. तो दुसऱ्याची कामं करायची आणि मच्छरनं झोप पण लागत नाही आम्हाला. आता बिल्डिंग होणार होणार कधी दाखवतात, नुसतं मतदानाच्या टायमाला येतात इथं. सगळं ही फरशीचं काम आता झालेलं दिसतंय. कधी झालं हे काम? आता 2 दिवस झाले. आता 2 दिवस झाले आमचे लाईन हे गल्ली. हे कुणी केलं काम हे 2 दिवसापूर्वी? आता कोणी केलं ते पण अजून माहिती नाही. येऊन करून जातात, ओढ्या ओढ्या बोलतात आणि जातात. म्हणजे सगळं चालायला आम्ही दगड लावलेली, चालायला पण दगड लावलेली. माझा नवरा मेला ना, आम्ही तातडीतून आणला त्याला घरामध्ये, माहितीये का तुम्हाला? किडे वळवळायचा, असा वर यायचा, पाय ठेवायला पण आम्ही घाबरायचो. एवढा अशा टायमाला त्यांना फोन केला ना तर बिचारे यायचे, मोटर आणायचे, पण हे बिल्डिंगमुळे त्यांना मोठी गाडी आणता आला नाही. कचरा उचलायला गाडी येते तुमच्याकडे? नाही काय ना, आम्ही हे बघा बाहेर कचरा टाकायला गेलं तर ऍक्सिडेंट झाला माझा गेल्या वर्षी. आम्हाला या औनामुळे आम्हाला खूप ऑब्जेक्शन आहे, कारण याच्यामुळे आम्हाला खूप त्रास भोगावा लागला 15 वर्ष. या लोकांनी आपलं चांगलं करून घेतलं आणि आमचं वाईट केलं. वरती तिकडे समोर समोर चेंबर बांधले, गटारा पॅक झाली, वरती गार्डन केली, स्वतःच्या सुखसाईसाठी दुसऱ्यांना प्रॉब्लेम मध्ये टाकलं त्या लोकांनी. मला तर त्याच आहे. गटारामधून पाईपलाईन गेलेत आमचे आणि तेच पाण्याची पाईपलाईन गटारामधून गेलेत आणि तेच पाणी मी पितोय. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे. प्रचाराला वेग आलेला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण सामान्य मुंबईकरांचे प्रश्न काय आहेत, ते कुठे राहतात, त्यांच्या समस्या काय आहेत, हिंदू मराठी ह्या सगळ्या लढाया होत राहतील, हे आरोप प्रत्यारोप होत राहतील. पण मुंबईकरांना काय हवंय, त्यांचे प्रश्न काय, दररोज त्यांना कोणत्या समस्यांना त्या भेडसावत आहेत, त्यांना समस्या, हे सर्व आपण जाणून घेऊयात. मी सध्या आहे शिवडीमध्ये. आपली शिवडी आपला बाळा हे शिवडी मतदारसंघ आहे. त्या शिवडी मतदारसंघ एकेकाळी आत्तासुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी इथे सध्या आमदार आहेत. आणि तुम्ही जर बघितलं, ही सर्व छोटी झोपडपट्टीचा परिसर आहे. इथं वर घर, अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे. आपल्याला चालताही येत नाही इतका अरुंद अशा ह्या गल्ल्या आहेत. इकडे एक अशी झोपडपट्टी आहे. आपण आलो तिकडे तर अंधार होता पूर्ण पद्धतीनं. आणि आपण आता इकडे बघू तर अरुंद अशी ही गल्ली आहे झोपडपट्टीचा. आणि मच्छर दिसत आहेत आपल्याला. आणि इकडच्या बाजूला बघितलं तर उंच हाय राईज, उंच टोलेजंग इमारत आहे, गगनचुंबी इमारती, आणि त्याच्या बाजूला ही झोपडपट्टी. आणि इकडे सगळे जे नागरिक राहतात त्यांच्या समस्या काय हे आपण जाणून घेऊयात. सिद्धेशला मी कॅमेरामॅनला सांगतो की माझ्या मित्राला की ह्या पूर्ण परिसराचे व्हिज्युअल्स दाखवूयात आपण. मच्छर येत आहेत, छोटे छोटे घरं आहेत, आणि अनेक परिवार त्यांचे 40 वर्ष 50 वर्ष 2-2 पिढ्या या ठिकाणी राहत आहेत. आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. अनेक नागरिक आहेत इथले, इथं जमलेले आहेत, आणि त्यांच्या समस्या काय आहे. आता ही जर बघितलं आपण, इतक्या दिवस इथे पाणी देखील पावसाचं असं वरून येतं. त्यांच्या समस्या आहेत, मच्छर आहेत, आणि अरुंद रूममध्ये, खोल्यांमध्ये हे पूर्ण नागरिक इथं राहत आहेत. आपण जर बघितलं हे सगळे इथं जमा झालेले आहेत नागरिक. काय मावशी, किती वर्ष झालं राहता इथे तुम्ही? किती वर्ष झालं राहता इथे? आजी, किती वर्ष झालं राहता इथे? मी बरोबर आता मला आता कमीत कमी 55 वर्ष झाली. 55 वर्ष झालं इथं राहताय तुम्ही? ही तेव्हापासून अशीच झोपडपट्टी इथं आहे? तेव्हा काय हे पण नव्हतं, काही बिल्डिंग पण नव्हती. तेव्हा बुदाम होता पहिला, रेशनचा बुदाम होता इथं, गव्हर्नमेंटचं होतं ते. आणि ही इमारत कधी झाली? हा, ही इमारत कधी झाली? हे आता हल्ली झाली, 15-16 वर्ष झाली. अच्छा, इकडे हे जे बघितलं आता मी येत होतो, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तुमच्या. आता तुम्ही 55 वर्ष इथं राहताय म्हणल्यानंतर तुमच्या 2 पिढ्या इथंच आहेत, म्हणजे तुम्ही, तुमचे मुलं नातू सगळे इथं. सगळे मच्छर आहेत, खाली पाणी दिसतंय नालीचं. ह्या तुमचे जे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू येतं, तुमचे प्रश्न ऐकायला येतात का लोकप्रतिनिधी उमेदवार तरी? येतात. नुसतं नमस्कार करून जातात. येतात म्हणणार आम्ही बनवतो खुली बिल्डिंग बनवतो पण काही येत नाहीत आणि जात नाहीत, नुसतं मतं दे आणि जातात निघून, बस एवढंच करतात काम. आणि परत कोण येत नाही, जात नाही, पाणी नाही भेटत आम्हाला, काय नाही. मच्छरमध्ये रात्र पाणी किती दिवसाला येतं तुम्हाला?
पाणी म्हणजे दररोज दिवसातून किती वेळा येतं? एक वेळच येतं पाणी आम्हाला. सकाळी की असं येतं थोड्या वेळ की जातं लगेच. ती पण बारीक पाणी, मोठं पण पाणी नाही आम्हाला येत. गंभीर आहे हे. रोज झोपायला टाइम नाही का काय नाही. रोज दुसऱ्याची कामं करायची आणि मच्छरनं झोप पण लागत नाही आम्हाला. आता बिल्डिंग होणार कधी दाखवतात. नुसतं मतदानाच्या टायमाला येतात इथं, नाहीतर येत नाहीत. मतदान आता आम्ही येत होतो ना, इकडे पलीकडे ह्या बाजूला केम हॉस्पिटल आहे, जे की सर्वांना माहीत आहे की मुंबई महानगरपालिकेचं उद्धव ठाकरे असतील ते प्रत्येक भाषणामध्ये उल्लेख करतात की मुंबई महानगरपालिकेचं केम हे अद्ययावत हॉस्पिटल आहे. अनेक रुग्ण तिथे उपचार घेतात आणि इकडे बघितलं तर टोलेजंग इमारत आहे. ह्या मधला जो पॅसेज आहे हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे आणि छोट्या छोट्या 10 बाय 10च्या खोलीपेक्षा अत्यंत छोट्या आहेत त्या खोलींमध्ये हे सगळे नागरिक राहतात. ह्या मावशी बोलत होत्या इकडून सिद्धेश हा पूर्ण परिसर उजेडही येत नाहीये. पूर्ण असे नॅरो अरुंद अशी ही घर आहे आणि पूर्ण हा परिसर आहे आणि उजेड येत नाही पाणी. काय किती वर्ष झालं राहता इथे तुम्ही? मला 20 वर्ष झाले राहून. आणि काय पाणी इथे येतं सगळं काय? आणि येतं म्हणजे गटराचा प्रॉब्लेम काय झालं तरी सगळं. ही फरशीचं काम आता झालेलं दिसतंय. कधी झालं हे काम? आता 2 दिवस झाले. आता 2 दिवस झाले आमचे लाईन हे गल्लीचं लाईन. हे कोणी केलं काम हे 2 दिवसापूर्वी? आता कोणी केलं ते पण अजून माहिती नाही. येऊन करून जातात, ओढ्या बोलतात आणि जातात. म्हणजे निवडणूक आली आता काम केलं, आधी काम नव्हतं हे? आधी सगळं हे चिखल होता इथे, नाली. गटरात पाय जायचे आमचे इथे. हे कधी केले काम? हे 10 दिवस झाले काम केले आहे. माझा नवरा मेला ना, आम्ही अनिल कोकिलला बोलवलं ना, तेव्हा त्या बिचाऱ्याने पाणी काढला. येऊन रात्री 9 9:30ला जेव्हा मी त्याला फोन केला तेव्हा तो कोर्टात होता. कोर्टातून मी फोन केला तर म्हणतो मावशी मी येतो आणि तुझं सगळं पाणी काढून देतो म्हणून त्यांनी केला. ते अनिल कोकिल आला ना तेव्हा त्यांनी गाडी आणली आणि पाणी काढला इथला. इथे चिखल होता 2 आठवड्यात. हा, पाणीच भरत होता इथला सगळा चालायला आम्ही दगड लावलेली, चालायला पण दगड लावलेली. माझा नवरा मेला ना, आम्ही चातरीतून आणला त्याला घरामध्ये. माहितीये का तुम्हाला? त्या अनिल कोकिलनी मला मदत केली म्हणून पाणी गेलं इथला. एवढं पाणी काढलं तेव्हा दुसऱ्या दिवशी माझ्या माणसाचं माहीत आणलं मी घरामध्ये. एवढे मला त्रास झाला माहितीये का तुम्हाला? तो अनिल कोकिल कसं पण असू दे पण त्यांनी माझं काम केलं एवढा मात्र खरं आहे. बस दुसरं काय नाही. अत्यंत भीषण आहे. त्यांचं म्हणणं होतं की त्यांचे पती काय व्हायचं? किडे वळवळायचा, असा वर यायचा, पाय ठेवायला पण आम्ही घाबरायचो. एवढा अशा टायमाला त्यांना फोन केला ना तर बिचारे यायचे, मोटर आणायचे, पण हे बिल्डिंगमुळे त्यांना मोठी गाडी आणता आला नाही. म्हणून तरी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केला आमच्यासाठी. बरं तुमचा अरे 9 वाजेपर्यंत होता तो अनिल कोकिल आहे ना. 9 वाजेपर्यंत गाडी घेऊन कचरा काढत होता तो. माहितीये काय? मेला म्हणून आणि मी सांगितलं म्हणून आहे ना त्यांनी आणली गाडी. बरं आता तुमची ती कामं करतायत म्हणलात तुम्ही, पण हे नालीचा प्रश्न तुम्ही आता सांगितला. आणखी कोणकोणत्या समस्या आहेत तुमच्या? अजून काय काय? बिल्डिंग पाहिजे आम्हाला. हे काय हे पोरांचं लग्न कसं करायचे? मुलं एवढी शिकली आहेत. काय करतात मुलं तुमची? काय करतात मुलं तुमची? माझी मुलगी BSc नर्सिंग आहे, मुलगा ग्रॅज्युएशन झालाय. मग हे आता याच्यात लग्न करायचं, कसं करायचं लग्न? तरी पण मुलीचं लग्न केलं, दगड टाकून हे असं हे टाकून. तिथला कचरा काढायचा मग हे पुढचे प्रश्न. आता ह्या गल्ल्या एवढ्या छोट्यात यायला जागा नाहीत. आता समजा आपण येतो असेल तर एकच माणूस येऊ शकतो, 2 माणसं येऊ शकत नाहीत. कचरा उचलायला गाडी येते तुमच्याकडे? नाही काय ना. आम्ही हे बघा बाहेर हे बघा, कचरा टाकायला गेलं तर ऍक्सिडेंट झाला माझा गेल्या वर्षी. कधी झाला? गेल्या वर्षी कचरा बाहेर टाकायला गेली तेव्हा. कचरा जरी काढून बोलवला ना त्याला तरी आम्ही त्याला 50 रुपये देतो कचऱ्यावाल्याला. का काढायला येतो? आम्हाला बोलवलं तर लगेच येतो काढायला. तेव्हा आम्ही 50 रुपये देतो. घर मागे एक माणूस मी स्वतः उभी राहते इथे आणि मी स्वतः पैसे देते की जाऊ दे तो कचरा काढतो, कचरेवाला आहे त्याला द्या म्हणून मी सांगतो. कचरा कशामुळे? समोरच्या बिल्डिंग मुळे. काय झालं समोरच्या बिल्डिंग मुळे? बिल्डिंग झाल्यापासून आमचं ब्लॉक झालं पाणी. आम्हाला खूप एक बोला, काय झालं समोर? 70 वर्ष आम्हाला येऊन 70 वर्ष झाली. 70 वर्ष पण कधी पावसाचं पाणी इथं थांबलं नाही. पण आता या टायमाला ना सगळ्यांच्या घरामध्ये पाणी झालेलं आहे. इमारत झाल्यापासून तुमच्या घरामध्ये पाणी येत आहे? आता आमच्या घरामध्ये आहे ना पावसाचं पाणी येतो आणि आम्ही कपाटा बिपाटाने जुनी बिलं आहेत ती आमची जर गेली तर मग आम्ही परत कुठं जाणार हो?
आता एवढं नालीचं समजा ही फरशी आत्ता टाकली, मुंबईमध्ये बघितलं तर जिकडे तिकडे संध्याकाळी घुशी असतात, त्या सगळ्या सुळसुळाट येतात, त्या घुशी येतात का इथे? घुशी आहेत. आता संध्याकाळी 7च्या नंतर बघा किती घुशी येतील. आम्हाला या औनामुळे आम्हाला खूप ऑब्जेक्शन आहे, कारण याच्यामुळे आम्हाला खूप त्रास भोगावा लागला 15 वर्ष. या लोकांनी आपलं चांगलं करून घेतलं आणि आमचं वाईट केलं. वरती तिकडे समोर समोर चेंबर बांधले, गटारा पॅक झाली, वरती गार्डन केली, स्वतःच्या सुखसाईसाठी दुसऱ्यांना प्रॉब्लेम मध्ये टाकलं त्या लोकांनी. मला तर त्याच आहे. मग पाणी जर वर आलं ना तर ह्या इकडे येते पाणी, ते आम्हाला आता ही जी उंच इमारत आहे ना, ही टोलेजंग इमारत आहे आणि ह्याचा जो बेस बघितला आपण, त्यांची पार्किंग आहे, बेस आहे, ते पावसाळ्यातलं सगळं पाणी खाली येतं आणि ते पाणी पूर्ण यांच्या घरामध्ये जातं आणि त्याचं बाथरूमचं पाणी असेल, सांडपाणी असेल, कोणतंही पाणी असेल, पावसाचं असेल, हे सर्व पाणी यांच्या घरात येतं. त्यामध्ये मच्छर असतील. ही नाली तर 2 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी झाले असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता निवडणुका सुरू आहेत आणि तेव्हा त्यांची ही नाल्याची कामं आता झालेत. आणि कुठे आहेत तर देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये मुंबईमध्ये आहोत आणि ही परिस्थिती टोलेजंग इमारत आणि ह्यांच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत. छोटे छोटे घरं आहेत आणि पूर्ण मच्छर घुस येतात संध्याकाळी. अशा पद्धतीचे हे नागरिक सगळे बोलत आहेत. गटारामधून पाईपलाईन गेलेत आमचे आणि तेच पाण्याची पाईपलाईन गटारामधून गेलेत आणि तेच पाणी आम्ही पितोय. मुलांना मलेरिया, डेंग्यू ह्याचे चान्सेस खूप आहेत दिसत आहेत. आणि तुम्ही इथले जे लोकप्रतिनिधी आहेत, आता नगरसेवक नाही, आमदार, यांना कळवलंय का आमचे सांगितलंय, ते मला बोललेत जर मी निवडून आलो तर नक्की करून देणार आम्ही. ते काय बोलले माहितीये, जर मी चांगलं निवडून आलो तर नक्की तुम्हाला मदत करेन मी, असं बोलले. आणि समजा तुम्ही समस्या सांगितल्यावर त्याच्यावर कारवाई करतात का ते आमदार? ते ऐकून घेतात का? हा, अनिल कोकिळ साहेब, तोंड पण नाही दाखवत, तर आपल्या आपल्या जागेवर असतात. अनिल कोकिळ साहेब आहेत ना, ते कधी कधी आम्ही जेव्हा काय असं लाद्यामध्ये किंवा गटर भरला काय, ते बोलले तर ते येतात कधी कधी हेल्पला आमच्या. कधी कधी नाही, नेहमी येतात. फोन केला ना नेहमी येतात. अनिल कोकले येतात. आता मी जिकडून येत होतो तिकडून पण ती गल्ली आहे आणि इकडं हे सर्व नागरिक आहेत आणि ह्या डेड पर्यंत सगळीकडे जर बघितलं आपण, ही अशीच झोपडपट्टी आहे. सर्व छोटे छोटे अरुंद घरं आहेत. संध्याकाळ झाली, दिवसा अंधार आहे, संध्याकाळी तर विचारायचंच काम नाही. आणि मच्छर, संध्याकाळी घुशींचा सुळसुळाट, अशा ह्यांच्या पूर्ण समस्या आहेत. आणि पाण्याची जी पाईपलाईन आहे त्यांची, ती पाण्याची पाईपलाईन नालीमधून आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना पाण्याचा पुरवठा होतो. त्यांची मुलं आजारी पडतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि पूर्ण अरुंद गल्ली आहे. मुंबई महानगरपालिकेतील शिवडी मतदारसंघातील कठीण आहे सर्व. ह्या नागरिकांच्या समस्या कधी सुटणार? निवडणुकीतील मुद्दे होत राहणार, आरोप प्रत्यारोप होत राहणार. खान महापौर होईल की हिंदू की मराठी, हे मुद्दे होत राहणार. पण या नागरिकांच्या समस्यावर नेमकं कोण बोलणार, कार्यवाही कोण करणार, त्यांच्या समस्या कोण सोडवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रश्नांविषयी, सध्या होणाऱ्या प्रचाराविषयी तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा. बाकी सर्व अपडेटसाठी, महानगरपालिकेच्या कव्हरेजसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक. कॅमेरामन सिद्धेश सोबत मी स्वानंद, मुंबई तक.